नमस्कार. शासन जरा YouTube चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2025चा महागाई भत्ता 3%. त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. महागाईच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकार दरवर्षी 2 वेळा होळी आणि दिवाळीच्या सुमारास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये सुधारणा करते. जानेवारी 25 पासून 2% डी वाढ जाहीर झाली होती, ज्याची घोषणा मार्च 25 मध्ये करण्यात आली होती. आता पुढील सुधारणा जुलै 25 पासून अपेक्षित असून त्याची घोषणा रक्षाबंधनानंतर होण्याची शक्यता आहे. मे व जून 25 चे या सीपीआय आकडे अद्याप आलेले नाही. ही अनुक्रमे 30 जून व 31 जुलै 25 रोजी प्रसिद्ध होतील. त्यानंतर डी वाढ स्पष्ट होईल. जर एआयसीपीआय आकडे वाढले तर डी 3% पर्यंत म्हणजे 55 ते 58% पर्यंत वाढू शकते. जर आकड्यामध्ये घसरण झाली तर 2% म्हणजेच 55 ते 57% होण्याची शक्यता राहील. नवीन दर जुलै 25 पासून लागू होणार आहे. या वाढीची घोषणा दिवाळीच्या मोदी सरकार कॅबिनेट बैठकीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एरर मिळणे निश्चित मानले जात आहे. केंद्र सरकार 7व्या वेतन आयोगानुसार डी ची गणना करताना खालील सूत्र वापरते. महागाई भत्ता 12 महिन्याची सीपीआय आयडब्ल्यू सरासरी 261.42 भागिला 261.42 गुणिले 100. उदाहरणार्थ, जर सरासरी सीपीआयडब्ल्यू 392.83 असेल तर डीए 392.83 मायनस 261.42 भागिला 261.42 गुणिला 100 बरोबर 50.28%. यानुसार सरकार महागाई भत्त्याची दर 50% पर्यंत वाढवू शकते. दशांश टाळून पूर्णांक वापरला जातो. जुलैपासून लागू होणारी नवीन दर जर दिवाळीच्या सुमारास घोषित झाली तर त्या दरम्यानचे सर्व एरियस कर्मचाऱ्यांना दिले जातील. डीए हाईक 2025 ची घोषणा अजून अधिकृत झालेली नाही, पण उपलब्ध आकडेवारीवरून 2 ते 3% वाढ निश्चित मानली जात आहे. जर 3% वाढ झाली तर हजारो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 10,000 पेक्षा अधिक लाभ होईल. दिवाळीपूर्वी होणारी घोषणा आणि एरियरमुळे सर्वांचा आनंद मोठा होईल. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा आणि असे नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.